लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। प्रभाग समिती सभेमध्ये झालेल्या वाद आणि शिवीगाळीमुळे महानगरपालिकेची प्रतिमा मलिन झाल्याची भावना सर्वच नगरसेवकांनी व्यक्त केली आहे। भाजप नगरसेवक सुधाकर बडगुजर आणि अपक्ष नगरसेवक मुकेश रहाणे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडूनही करण्यात आली आहे। विशेष म्हणजे बडगुजर हे भाजपचे असतानाही त्यांच्या पक्षातील नगरसेवकांनीच त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे। दरम्यान महापौर हिमगौरी आडके यांनी सभागृहात कडक भूमिका घेत भविष्यामध्ये असे प्रकार घडल्यास गैरवर्तन करणाऱ्याला सदस्यांना 6 महिन्यांसाठी महासभेतून निलंबित करण्याची सुमोटो कारवाई केली जाईल असा इशारा दिलाय। मला असं वाटलं होतं की महिला भगिनी जास्त बोलतील, पण कदाचित कालचा प्रकार बघून त्यांना बोलायची इच्छा देखील झाली नाही। इतका निंदनीय प्रकार आणि आपण या सगळ्यांना काय सांगावं की कुठेतरी समाजात जे पडसाद उमटत आहे की खरंच नाशिकमध्ये काय चालू आहे। लोकप्रतिनिधी लोकांचे प्रश्न घेऊन अधिकाऱ्यांकडे या मीटिंग आणि या सभा आपण कशासाठी बोलवतो हाच एक मुद्दा प्रथम आपण पाहिला पाहिजे की सगळे आपण एका तणावात जगतो आहोत। सगळ्यांना कामं करायची आहेत, अधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असतील, लोक असतील। आज नाशिकची जी प्रतिमा आहे, शहराची ओळख ही वेगळी असताना या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे। आणि असं असताना काल जो काही प्रकार झाला, मला असं वाटतं हा निंदनीय आहे, हा खेदजनक आहे। यामुळे या शहराची मान शन्मेने खाली झुकेल असा हा प्रकार आहे आणि हा प्रकार भविष्यामध्ये होऊ नये म्हणून या ठिकाणी अनेक नागरिकांनी आम्हाला फोन केले। मग आज या ठिकाणी महासभा सुरू होत असताना माझ्या पत्रावरती सन्माननीय दिनकर अण्णा पाटील, सन्माननीय बंटीभाऊ तिदमे, अजयजी बोरस्ते, जॉयजी कांबळे अशा अनेक सदस्यांनी त्या ठिकाणी आपल्या भावना सुद्धा सभागृहामध्ये त्या ठिकाणी व्यक्त केल्या आणि असा प्रकार भविष्यामध्ये होऊ नये अशा सुद्धा त्या ठिकाणी आमच्या भावना व्यक्त केल्यानंतर सन्माननीय महापौर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती रुलिंग दिलेलं आहे की जो काही प्रकार झाला तो निंदनीय आहे, तो कोणाला न शोभणार आहे। याच्यामुळे शहराची मान ही शर्मेने खाली जाणारच आहे। परंतु काही दिवसापूर्वी आपण जर प्रकार बघितले ते दररोज 10-15 दिवस झाले का काहीतरी नाशिकची बातमी कुठेतरी येते, मीडियाच्या माध्यमातून नाशिक शहराला कुठेतरी गालबोट लागण्याचा त्या ठिकाणी प्रकार होतो। परंतु हे प्रकार आता नाशिक शहर म्हणून आम्ही कोणी या ठिकाणी अशा पद्धतीचे प्रकार सहन केले जाणार नाही, खपवून घेतले जाणार नाही। हा नाशिकचा नावलौकिक वाढवण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत, प्रयत्नशील आहोत आणि आम्ही ते प्रयत्न करू। माननीय महापौरांनी जे रुलिंग दिलं ते अतिशय चांगलं होतं की यापुढे असा जर प्रकार झाला तर तो कोणी सदस्य कुठल्याही पक्षाचा असू द्या त्याकरता 6 महिन्याचं निलंबन हे केलं जाईल, ते खपवून गेलं जाणार नाही। आणि आजचा जो कालचा प्रकार झाला त्याचे आम्ही या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करतो। या प्रकरणावर नगरसेवक दिनकर पाटील, प्रवीण तिदमे यांनी देखील आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त करत सभागृहातील शिस्त राखण्याची गरज व्यक्त केली आहे। जर एवढे अर्वच्च वाया सभागृहात वापरत असतील तर त्याला काय कारवाई होणार? तर त्यासाठी मी त्याला काल सांगितलं होतं की हा प्रकार निंदनीय आहे। महापालिका स्थापन झाल्यापासून आजपर्यंत कधी असा प्रकार सभागृहात घडलेला नाही। संबंधित जे कोण 2 आहेत नगरसेवक त्या दोघांवर पण निलंबनाचीच कारवाई व्हायला पाहिजे अशी माझी मागणी होती। कारण आपण बघू की फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, सगळीकडे सोशल मीडियावरच्या प्रकारे महापालिकेची नाशिकची जी काही बदनामी झाली ती बदनामी त्या 2 सदस्यांमुळे झाली, त्यांचं निलंबन होणं आवश्यक होतं। पण महापौरांनी जे काही रुलिंग दिलंय की याच्या पुढे जे कोणी असा प्रकार करतील तर त्यांचं 6 महिन्यासाठी निलंबन केलं जाईल। माझी तर इच्छा होती की सन्मान्य दोन्ही सदस्यांची सुद्धा आता निलंबन होणं आवश्यक होतं, पण महापौर त्यांनी जो काही रुलिंग दिलाय तो सर्व सदस्यांना आता मान्य करायला लागेल। पण यापुढे जर कोणी असं केलं तर निश्चित 6 महिन्याने मी तो वर्षभर त्याचं निलंबन केलं पाहिजे। तुम्ही आत्ताच्या रुलिंगने समाधानी आहात? आत्ताच्या शेवटी महायुती आहे, महापौर त्यांनी जो काही निर्णय घेतला तो आता मान्य करायला लागेल। शेवटी आमची जरी भावना होती की त्यांचं निलंबन व्हायला पाहिजे, पण त्यांना एक पहिली समज दिली आहे यापुढे जर चूक झाली तर 6 महिन्यासाठी निलंबन आता पुढे होणार आहे। नाशिक शहर हे श्रीराम प्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि या भूमीमध्ये दर 12 वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा येतो। एवढा मोठा इव्हेंट असताना
आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, पवारताई असतील, यांनी या नाशिक शहर व जिल्ह्यासाठी विकासासाठी 35,000 कोटी रुपये दिले असताना आणि काल सिडकोमध्ये जे 2 नगरसेवकांनी वर्तन केलं महिलांसमोर, हे अतिशय निंदनीय आहे. आम्ही त्याचा निषेध म्हणून आपण बघितलं असेल की उपमहापौर विलास शिंदे, गटनेते अजय बोरस्ते, जॉय कांबळे, शिंदे सेनेचे महानगर प्रमुख बंटी तिदमे, मी स्वतः दिनकर पाटील, आम्ही या सभागृहामध्ये पत्र दिलं. आम्ही त्या विषयाचा निषेध केला की 2 सदस्य एकमेकाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतात, महिलांसमोर करतात. महिलांना तिथं अतिशय वाईट वाटलं की आपण काय बोलावं. या सभागृहामध्ये 67च्या आसपास महिला सदस्य निवडून आलेल्या आहेत. महापौर महिला आहेत, आयुक्त महिला आहेत, अनेक अधिकारी महिला आहेत आणि या पावित्र्य भूमीमध्ये सदस्यांनी एकमेकाला सभागृहामध्ये अशी शिवीगाळ करावी हे अजिबात कुणालाही शोभलं नाही. काल पूर्ण देशभर ही बातमी जेव्हा जात गेली, लोक फोन करतात की महापालिकेत तुमच्या असे सदस्य निवडून आलेले आहेत का. त्यामुळे आपण बघितलं असेल बंटी तिदमेने तर डायरेक्ट निलंबनाचीच मागणी केली. आम्ही तर निषेध केला. बंटीने तर डायरेक्ट सांगितलं यांना निलंबित करा. महापौरांनी सुद्धा आता या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या भावना ओळखून 6 महिने सदस्य जो यापुढे अशा वर्तन करीत त्याला निलंबित केलं जाईल. आणि या पद्धतीने कोणत्याही सदस्याने अशा पद्धतीने वागणं बोलणं चुकीचं आहे. यापुढे असं होऊ नये. आपण बघितलं की काल ज्या एक नराधामाने 3.5 वर्षाच्या मुलीवर अन्याय अत्याचार केलता, त्या ठिकाणी सरकारने 2 महिन्यामध्ये त्या नराधामाला फाशीची शिक्षा दिली. हा एक महिलेचा म्हणजे महिलेवर अन्याय झाला, तो न्याय देण्याचं काम हे सरकार करतंय आणि आपल्याच सदस्यांनी असं वर्तन करावं हे शोभनीय नाहीये. आम्ही पुन्हा एकदा त्यांचा निषेध करतो. त्यांनी यापुढे कुणीच, तेच नाही कोणत्याही सदस्याने अशा पद्धतीने पुढे वर्तन करू नये. दरम्यान नगरसेवक मुकेश शहाणे यांनी या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. घडलेला प्रकार दुर्दैवी असून तो वादाच्या भरात घडल्याचं सांगत तो का घडला, त्याची काय कारणं होती आणि पुढील काळामध्ये अशा घटना टाळल्या जातील असंच त्यांनी स्पष्ट केलंय. अतिशय चुकीचाच आहे. तो प्रकार घडायला नको होता, परंतु चूक झाली, घडून गेला. परंतु सत्य परिस्थिती सुद्धा ही सगळ्या जनतेला, माझ्या मायमौलीला कळाली पाहिजे. प्रभागाची काल पहिलीच मीटिंग होते. पहिली मीटिंग चालू असताना आमच्या 2 बहिणी तिथं पाण्यावरून आंदोलन करायला लागले. अतिशय त्यांचं चांगलं आंदोलन चालू होतं. परंतु आमचा एक मित्र बालम शिरसाट हे नवीन नगरसेवक निवडून आले आणि सभापती झालेले आहे. सभापतीचा एक प्रोटोकॉल असतो, तर सभापतींना थोडं अज्ञात नव्हतं. एक मित्रताच्या नात्याने मी त्यांना सांगितलं का सभापती तुम्ही जे काय आंदोलन आहे ते खुर्चीवर बसूनच त्यांच्या त्या बाटल्या स्वीकारा. मी माझी एक चांगली भावना तिथं मांडली. परंतु स्वतःला मीपणा समजणारे हे ज्येष्ठ नगरसेवक, मागच्या सगळ्या तथाकथित त्यांच्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे, अशा त्या व्यक्तीने मला सभागृहात भर त्याच्यामध्ये आमचे वाद झाले. मी तिथं चुकायला नको होतं, मी तिथं असं न बोलावं, परंतु माझ्याकडनं पण निश्चित चूक झाली. का तिथं माझी मायमाऊली बसलेली होती, मी तो विचार करायला हवा होता. त्या ज्येष्ठ नगरसेवकांनी जरी विचार केला नसेल, परंतु मी केला पाहिजे होता. तर निश्चित तो कालचा प्रकार झालाय तो मी स्वतः वैयक्तिक कालच्या प्रभाग सभापतीच्या मीटिंग मध्ये दिलगिरी व्यक्त केलेली आहे, एक सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा केलेली आहे. परंतु सगळा सारांश कसा झाला हेच सुद्धा माझ्या सगळ्या मायमाऊलींना कळायला पाहिजे. ज्येष्ठ नगरसेवक आहे, मी त्यांना कुठेही डिवचलं नव्हतं. राजकारण आहे, इलेक्शन मध्ये पडझड चालू असते. त्याचा मुलगा माझ्या विरोधात उभा होता, पडझड झाली. माझ्या माईमाऊलींनी, माझ्या ज्येष्ठ श्रेष्ठांनी, माझ्या मित्रपरिवारांनी मला भरघोस मताने विजय करून दिलं. परंतु तो राग त्यांना कुठेही गिळता येत नाही. एक ना एक प्रकार चालू आहे. माझ्या जीवाला देखील सुद्धा धोका आहे. हे तुम्ही पोलीस प्रशासनाला सुद्धा विचारू शकता. माझ्या एक ना अनेक सुपाऱ्या दिल्या गेल्या आहेत. प्रत्येकाचे पुरावे पोलिसांकडे मी दिलेले आहे. परंतु उद्या माझ्या काही जीविताला झालं, तो अतिरेकी संघटनेतला नगरसेवक आहे. तुम्ही मागच्या काळात बघितला असेल तो कोणाबरोबर नाचलेला आहे.
उद्या मला काही झालं, माझ्यावर खोटे गुन्हे दाखल झाले, उद्या माझ्या जीवाला काही झालं तर याचं सगळं जे काही सिद्ध करायचं असेल तर हा परिवार हा राहील, एवढं मी तुमच्या माध्यमातून सांगतो. आणि माझ्या मायमाऊलींची, महाराष्ट्रातल्या नाशिकच्या जनतेची पुढं माझ्या मायमाऊलीचे मन दुखवले गेले असेल तर मी सगळ्यांची हात जोडून पुन्हा एकदा माफी मागतो. माझं म्हणणं मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं आहे. धन्यवाद. एकूणच या प्रकरणामुळे महापालिकेतील शिस्त आणि सभागृहाच्या प्रतिमेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून आता प्रत्यक्षात कारवाई होते का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.